अमरावतीच्या मोर्शी तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका बसलाय। तर नेर पिंगळाई या गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेतील झाडं पूर्णतः उन्मळून पडलेली आहेत। अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादकांना देखील मोठा फटका बसलेला आहे। मोठं नुकसान या ठिकाणी सहन करावं लागतंय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। स्वप्नील उमप हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। सध्याची काय परिस्थिती दिसते? नक्कीच सेजल, मागील 3 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात अवकाळी पाऊस जे आहे ते ठिकठिकाणी हजेरी लावतोय। काल मोर्शी तालुक्यातल्या नेर पिंगळाई गाव परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अवकाळी पाऊस आला आणि त्यामुळे संत्रा बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकतो संत्रा बागातले जे आहे ते झाडं उन्मळून या ठिकाणी पडलेले आहेत। दुसरीकडे जे आहे ते आंबिया बहारातील संत्र जे आहे ते गळून पडले हे बघू शकतो आपण। शेतकरी अशा पद्धतीनं जे आहे ते संत्र वेचतात। संत्राचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे। संत्र या ठिकाणी जे आहे ते गळून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी संत्रा बागा ज्या आहेत त्या फुलवलेल्या होत्या, परंतु या भागात जर आपण पाहिलं तर कांदा असेल, गहू, संत्र्याचं नुकसान झालेलं आहे। शेतकरी माझ्यासोबत आहेत। दादा, काय परिस्थिती आहे? काल कशी परिस्थिती होती? माझं नाव निलेश पुंडलिकराव मोहकर। काल नेरपिंगळे या भागात संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान खूप पाऊस, वादळी पाऊस आला आणि वीजही पडली आणि संत्र्याचे झाडं उन्मळून पडले पूर्ण आणि संत्र्याचं नुकसान झालं, आंब्या बहाराचं, आणि डीपी पण पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे आणि पैप उडाले, शेड उडाला। अगदीच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।